नमस्कार. महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य आहे. आपल्या राज्याची अर्थव्यवस्था, ग्रामीण जीवन, उद्योग आणि पर्यावरण हे मोठ्या प्रमाणात पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जलसुरक्षा ही आज केवळ विकासाची नव्हे तर अस्तित्वाची गरज आपण समजू शकतो. यावर्षी एल निनोमुळे मान्सूनच्या पावसावर परिणाम होऊ शकतो. हवामान विभागाने राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. यामागे जागतिक हवामान बदलासोबतच एल निनो या हवामान घटनेचाही प्रभाव असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामुळे पाऊस कमी पडणे, पावसाचे असमान वितरण होणे किंवा काही भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत केवळ पावसाची वाट पाहून चालणार नाही तर उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन करणे अतिशय आवश्यक असून आपण पाऊस वाढवू शकत नाही, पण पडणारा प्रत्येक थेंब वाढवू शकतो. पाऊस जमिनीत मुरू शकतो, भूजल साठे वाढवू शकतो आणि हाच जलसंधारणाचा मूलमंत्र. आज राज्यातील अनेक मोठी धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत तर भविष्यात पिण्याचे पाणी, शेती आणि उद्योगासाठी आव्हाने निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जलसंधारण ही काळाची गरज आहे. मृद व जलसंधारण विभागाने या पार्श्वभूमीवर राज्यभर मोठ्या प्रमाणात कामे हाती घेतली आहेत. गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना, जलयुक्त शिवार अभियान 2, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, पाणलोट विकास घटक 2 यासारख्या उपक्रमाद्वारे जलसुरक्षा मजबूत करण्याचे काम सुरू आहे. सन 2025-26 मध्ये गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत सुमारे 3 कोटी घनमीटर गाळ काढण्यात आला आणि तो शेतकऱ्याच्या शेतात पसरवण्यात आलेला आहे. त्यामुळे एकीकडे जलाशयाची साठवण क्षमता वाढते तर दुसरीकडे जमिनीची सुपीकता सुधारते. तलावामधून काढलेला गाळ शेतात पसरवलेल्या शेतकऱ्यांना मार्च 2026 मध्ये 23 कोटी निधी देण्याचा निर्णय सरकारने जाणीवपूर्वक घेतलेला आहे. यामुळे राज्यभरातून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत सुमारे 1 कोटी 40 लाख कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यापैकी मोठ्या प्रमाणात कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे याच वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री कृषी योजना, पाणलोट विकास घटक 2 अंतर्गत हजारो शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभ देण्यात आलेले असून यामुळे जलसंधारण आणि शेती विकास याचा प्रभावी समन्वय साधला जातो. बंधू आणि भगिनींनो, जलसंधारण म्हणजे फक्त पाणी अडवणे नाही. जलसंधारण म्हणजे पर्यावरण संवर्धन, जलसंधारण म्हणजे भूजल पुनर्भरण, जलसंधारण म्हणजे शेतकऱ्यांना उत्पन्नाची सुरक्षा आणि जलसंधारण म्हणजे भविष्यातील पिढ्यांसाठी पाण्याची शाश्वत व्यवस्था. आज हवामान बदलाच्या संकटासमोर संपूर्ण जग उभे आहे. अशा वेळी महाराष्ट्राने जलसंधारणाच्या माध्यमातून एक लोकचळवळ उभी करणे काळाची गरज आहे. शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिक यांनी एकत्रितपणे या अभियानात सहभागी होणं गरजेचं आहे. मृद व जलसंधारण मंत्री म्हणून मी राज्यातील जलसंधारणाच्या कामासाठी कुठेही निधीची कमतरता भासू देणार नाही याची ग्वाही आणि हमी देतो. चला पावसाच्या प्रत्येक थेंबाचे संवर्धन करूया, दुष्काळाला हरवूया आणि जलसमृद्ध महाराष्ट्र घडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.